लक्षणाला बघूया तर ती म्हणजे राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे। पहिलं ट्विट त्यांचं बघायला मिळतंय। राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे नेमकं काय म्हणताय ते बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर येतेय। त्यांनी ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून नेमकं काय म्हटलं तेही आपण बघूया। ते ट्विट मध्ये काय म्हणताय तर यामध्ये बीड जिल्ह्यातील मसाजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझ्या पहिल्या दिवसापासून ठाम मागणी आहे। काल समोर आलेले फोटो पाहून माझं मन अत्यंत व्यथित झालंय। या प्रकरणाचा तपास पूर्ण झालाय। आरोपपत्र न्यायालयामध्ये दाखल झालेत। न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे। माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सर्वात महत्त्वाचा मुद्दा वैद्यकीय कारणास्तव मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मी दिलेला आहे असं ते यावेळेस म्हणताय। मुद्दा अतिशय मोठा आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय एकीकडे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना त्यांचं ट्विट समोर आलेलं आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचा प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून घेऊयात। रुपाली, राजीनाम्याची मागणी होत होती, राजीनामा दिला गेला, स्वीकारला गेला, मात्र वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिला असं धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणताय। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आपण बघतो निदर्शनं केली गेली। या संदर्भातला निषेध व्यक्त केला गेला आणि या सगळ्या संदर्भामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीची मागणी जोर धरू लागली होती आणि आज अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। मात्र या राजीनाम्याच्या सत्रानंतर धनंजय मुंडे यांनी जे ट्विट केलेलं आहे ते ट्विट अतिशय महत्त्वाचं आहे की मागच्या अनेक दिवसापासून या सगळ्या गोष्टी ज्या घडतायत, जे सगळ्या गोष्टी माझ्यावरती आरोप केले जातात त्याच्यामुळे माझं मन व्यथित झालेलं आहे। मात्र त्यांनी दुसरं एक कारण पुढे केलेलं आहे राजीनाम्याचं, ते म्हणजे वैद्यकीय कारण। मागच्या काही दिवसांमध्ये माझी प्रकृती ठीक नाहीये, मी उपचार घेत आहे आणि त्या कारणास्तव मी राजीनामा देत असल्याचं धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणलेलं आहे। आपण बघतो की मागच्या काही दिवसांमध्ये सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप झाले। वाल्मिकी कराड या संपूर्ण हत्येच्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहेतच, मात्र वाल्मिकी कराड यांच्या मागे धनंजय मुंडे यांचा हात आहे असा आरोप सातत्याने सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष करत होते। मात्र धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी जे कारण लावलेलं आहे ते वैद्यकीय कारण आहे आणि त्याच्यामुळे आता या ट्विटची जास्त चर्चा होताना पाहायला मिळत आहे। धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणलेलं आहे की मी माझ्यावरती उपचार चालू आहे, माझी तब्येत ठीक नाहीये आणि या कारणास्तव मी माझा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे। आपण पाहत आहोत की धनंजय मुंडे यांच्यावरती वारंवार संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सगळे जे कनेक्शन आहेत ते जोडले जात होते। वाल्मिकी कराड जो धनंजय मुंडे यांचा माणूस आहे त्या संदर्भात त्यांच्यावरती आरोप होत होते। धनंजय मुंडे यांनी स्वतः हे मान्य केलं होतं की वाल्मिकी कराड माझ्या जवळचा आहे। मात्र हे सगळे आरोप होत असताना काल जे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले ते अतिशय धक्कादायक होते आणि त्यावरून जास्तच वातावरण खरं तर चिघळलेलं होतं। ह्या सगळ्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांनी आजच्या आज राजीनामा द्यावा, त्याशिवाय आम्ही सभागृह चालू देणार नाही अशा पद्धतीने विरोधकांची भूमिका होती आणि तशा पद्धतीने पायऱ्यांवरती आंदोलन देखील सभागृहामध्ये चालू होतं। मात्र दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिलेला आहे तो राजीनामा आपण पाहत आहोत की त्यांनी त्याच्यामध्ये जे ट्विट करून जी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी मेडिकल रिझन दिलेलं आहे की माझी प्रकृती ठीक नाहीये आणि माझी प्रकृती ठीक नाही। प्रश्न खरं तर उपस्थित होतोय, काल रात्रीच राजीनामा लिहून घेतलेला होता असं सांगण्यात आलं। त्यामध्ये आज आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांनी बोलत असताना सुद्धा संतोष देशमुख यांच्या प्रकरणासंदर्भात एकही वाक्य किंवा एकही शब्द ते बोललेले नाहीये। तर दुसरीकडे आता धनंजय मुंडेंनी राजीनामा देत असताना वैद्यकीय कारण लिहिलं। ही महायुतीची कोणती रणनीती असू शकते का, या संदर्भात काय माहिती आहे? खरं तर डिसेंबर महिन्यामध्ये संतोष देशमुख यांची ही हत्या झाली होती। त्याच्यानंतर कॅबिनेटचे संपूर्ण जे मंत्रिमंडळ आहे ते स्थापन झालं, तेव्हा देखील धनंजय मुंडे यांना शपथ दिली जाऊ नये, त्यांना कॅबिनेटमध्ये घेतलं जाऊ नये यासाठी वारंवार मागणी केली जात होती। अनेकांना सूचना सल्लामसलत केलं जात होतं, मात्र तरी सुद्धा धनंजय मुंडे यांची कॅबिनेटमध्ये वर्णी लागली होती आणि त्यांना जेव्हा खातं दिलं गेलं तेव्हा सुद्धा त्यांच्यावरती टीका झाली होती। महायुतीवरती आणि राष्ट्रवादी पक्षावर सुद्धा टीका झाली होती, सोबतच अजित पवार यांच्यावर सुद्धा टीका झाली होती।
धनंजय मुंडे यांच्यामुळे पक्षाची आणि एकूणच सरकारची प्रतिमा मलिन होत आहे असं वारंवार सत्ताधारी पक्षातील आमदार सांगत होते. मात्र तरी सुद्धा कुठेतरी जशा पद्धतीने हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये स्पष्टीकरण दिलेलं होतं किंवा या संदर्भातलं भाष्य केलं होतं, तेव्हा सुद्धा त्यांनी वाल्मिकी करारचं नाव घेतलं होतं. कुठेतरी धनंजय मुंडे यांच्याशी हे सगळं प्रकरण जोडलं जात आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय असं सुद्धा त्यांनी म्हटलं होतं. मात्र धनंजय मुंडे यांचा राजीनामा या सरकारने घेतलेला नव्हता. हे सगळं झाल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे यांना कॅबिनेट देण्यात आलं. त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने आपल्या कोर कमिटीमध्ये स्थान दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडेला हे सरकार किंवा राष्ट्रवादी पक्ष पाठीशी घालत आहे असा पद्धतीचा सातत्याने आरोप केला जात होता. आज देखील आपण पाहतो आहोत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारलेला आहे. मात्र असं असताना तरी सुद्धा धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये मात्र वैद्यकीय कारण हे खरं तर कारण पुढे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या या ट्विटवरून आता वाद होऊ शकतो. धनंजय मुंडे यांनी जे कारण पुढे केलेलं आहे त्याच्यामुळे जशा पद्धतीने एकूण त्यांच्यावरती आरोप केले जात होते त्याच्यामधून कुठेतरी वाचण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे करतायत का किंवा मग माझं मेडिकल रिझन आहे हे कारण पुढे करून त्यांनी हा राजीनामा दिल्याचं एकूणच चर्चा आता सध्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा की वैद्यकीय कारणास्तव मी मंत्रिमंडळातून पायउतार होतोय, राजीनामा देतोय असं कारण जरी धनंजय मुंडेंनी दिलं असलं आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी सांगितलं असतं की त्यांना एक आजार झालाय ज्यानुसार त्यांना बोलता येत नाही, बोलण्याची क्षमता कमी झालेली असं सांगितलं तरी चहा पाण्याच्या कार्यक्रमाला अधिवेशनाआधी जे झालं त्या ठिकाणी धनंजय मुंडे दिसले. वेळोवेळी बैठकीला सुद्धा ते उपस्थित राहिले. तर बैठकी करताना चहा पानाला येताना त्यांचं वैद्यकीय कारण समोर येत नव्हतं. मात्र आता जेव्हा त्यांच्यावरती जबाबदारी आली आहे, काल हे फोटो समोर आले तेव्हा वैद्यकीय कारण समोर केलं गेलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की प्रतिमा मलिन होतीये. मग आता हे सगळं सोडताना राष्ट्रवादीचे नेते एकीकडे म्हणतायत की नैतिकता कारण आहे आणि आता कारण दिलं ते वैद्यकीय कारण